महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एस.सी. अर्थात शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीसाठी सर्वाधिक काळ आरक्षित राहिलेला मतदारसंघ म्हणजे केज विधानसभा मतदारसंघ। खरं तर गेली 50 वर्षाहून अधिक काळ हा मतदारसंघ शेड्यूल कास्ट अर्थात अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे। या मतदारसंघात आजपर्यंत शेड्यूल कास्टच्या विविध लोकप्रतिनिधींना या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधीही दिलेली आहे। अर्थातच यावेळी काही एस.सी. कॅटेगरीतल्या मूळ समूहांना तशी संधी मिळाली नाही अशी काही तक्रार मतदारसंघात आहे। मात्र तरीही आजपर्यंत 50 वर्ष हा मतदारसंघ राखीव आहे। अर्थात हा राखीव ठेवण्यामागं या परिसरातील जे नेते आहेत यांचा मोठा हात होता आणि त्यामुळं आपापल्या घराण्यांचं या ठिकाणी राजकीय अस्तित्व कायम राहावं यासाठी हा मतदारसंघ पुन्हा पुन्हा राखीव ठेवण्याचा प्रयत्न झाला। ठीक आहे, एक भाग राखीव ठेवण्याबद्दल कुठलंही दुमत नाही, कारण आमच्या जी काही अनुसूचित जाती आहेत किंवा तत्सम समाजासाठी प्रतिनिधित्व मिळणं खूप गरजेचं होतं। परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघाला किमान 2 वेळा पंचवार्षिक किंवा 10 वर्षासाठी राखीव ठेवता आलं असतं आणि दुसऱ्या मतदारसंघात असलेल्या जी काही शेड्यूल कास्ट अर्थात अनुसूचित जातीतील समूह आहेत, लोक आहेत, त्यांनाही संधी देता आली असती। परंतु हा राखीव ठेवण्यामागं केज विधानसभेतील शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जातीच्या लोकांचा एक खरंच त्याला ज्याला आपण त्यांच्याप्रती आदर म्हणून हा नाही राखीव ठेवला, तर आपसातल्या बीड जिल्ह्यातील राजकीय लोकांनी आपापल्या परिसरामध्ये राखीव राहू नये यासाठी प्रयत्न केला। ठीक आहे, एक भाग झाला। मात्र या राखीव मतदारसंघानं गेली 50 वर्ष या केज विधानसभेला अर्थात केजमध्ये केज आणि अंबेजोगाई हे जे 2 प्रमुख तालुका ठिकाण आहेत यांना नेमकं काय दिलं हा मोठा प्रश्न अनुत्तरित राहतोय। याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी हनुमंत भोसले, आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह। मी आत्ताच आपल्याला म्हटल्याप्रमाणे केज विधानसभा मतदारसंघ गेली 50 वर्ष, कदाचित हे रेकॉर्ड असू शकतं महाराष्ट्रातलं कुठलाच इतर मतदारसंघ इतक्या अधिक काळासाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहिलेला नाही। मात्र केज तसा ठेवण्यामागं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे राजकीय लोकप्रतिनिधींची यामध्ये मोठी भूमिका आहे। याचा परिणाम झाला काय, तर आरक्षित मतदारसंघ असल्यामुळं ठराविक पक्षांना आणि ठराविक उमेदवारांना सहज या ठिकाणी प्रतिनिधित्व उपलब्ध झालं। त्यामुळं त्यांना इथं विकासात्मक फार मोठं काही व्हिजन ठेवण्याची गरज वाटली नाही आणि त्यामुळं या मतदारसंघाकडं कोणाचंही लक्ष राहिलं नाही। जेव्हा जे मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी असतात तेव्हा त्या ठिकाणी राजकीय स्पर्धा लागते, विकासाचीही स्पर्धा लागते। मात्र तसं या मतदारसंघामध्ये कधी दिसलंच नाही। उलट भूतकाळात जर डोकावलं तर या केज तालुक्याला, जो बीड जिल्ह्यातील सर्वात जुना तालुका म्हणून ओळखला जातो, याला अनेक संधी विकासाच्या येऊनही इथल्या लोकप्रतिनिधींनी त्या डावलल्याचं दिसतंय। मी हा आरोप केवळ कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधीवर करण्यासाठी नाही करत, तर जे घडलं ते आमच्या मतदारांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर केजला सर्वप्रथम केज या ठिकाणी नवोदयाचं विद्यालय या ठिकाणी धनेगाव किंवा केज या ठिकाणी मंजूर झालेलं होतं। मात्र ते इथल्या लोकप्रतिनिधींनी फारसं गंभीरतेनं न घेतल्यामुळं किंवा त्याला फार महत्त्व न दिल्यामुळं ते गडी अर्थात गेवराई इथं तिथल्या लोकप्रतिनिधींनी पळवलं। हा केजचा पहिला झालेला सर्वात मोठा नुकसान। त्यानंतर केजला MIDCचीही यापूर्वीही प्रयत्न झालेला होता, मात्र मागून येऊन धारूरसारख्या तालुक्याला MIDC प्रस्तावना होती किंवा तिथं त्याचं प्रपोजल जातात, मात्र केजसाठी मंजूर असलेली जी काही MIDCची प्रक्रिया किंवा जी व्यवस्था होती, धोरण होतं, ते माजलगावला गेल्याचं आम्हाला दिसलं। याचा अर्थ केजच्या लोकप्रतिनिधींनी, कारण हे आरक्षित असल्यामुळं इथं कुणाला फारशी लोकांना खुश करण्याची गरज वाटली नाही किंवा विकासात्मक गोष्टीकडे लक्ष देण्याचीही कुणाला फारशी गरज वाटली नाही आणि त्यामुळं धोरणात्मक किंवा जे विकासात्मक कामं आहेत ते या ठिकाणी कोणतं झालं नाही। अगदी केज शहरामध्ये सर्वात मोठा भाग जर बघितला आपण तर या ठिकाणी फलोत्पादन विभागाची फार मोठी जागा आहे।
कित्येक एकर जागा आहे. खरं तर या जागेचा उपयोग एखादं कृषी विद्यालय या ठिकाणी आणून करता आलं असतं. मात्र या ठिकाणच्या काही लोकप्रतिनिधींनी किंवा त्या वेळच्या काही संधी मिळालेल्या आमदारांनीही हे अंबेजोगाईला हे कृषी विद्यालय नेलेलं आहे. खरं तर केजला आलं असतं तर केजचा विकास आणखीन जोमानं झाला असता. मात्र याकडं कोणत्याही लोकप्रतिनिधीनं लक्ष दिलं नाही आणि ती जागा आज फलोत्पादन खात्याची जागा किंवा ज्याला जिरायत खात्याची जागा म्हणून ओळखलं जातं, जी की कृषी विभागाची आहे, ही जागा पडून आहे. या ठिकाणी खूप मोठे प्रकल्प झाले असते तर या भागातील युवकांना, नागरिकांना व्यावसायिक संधीसुद्धा मिळाल्या असत्या आणि केजचं वैभव खूप पुढं गेलं असतं. खरं तर केजला लक्ष न दिल्यामुळं अनेक वर्ष तर केज बीड जिल्ह्यातील एक जुना सर्वात 7 तालुके पहिले बीड जिल्ह्याचे त्यापैकी एक असताना सुद्धा कोणीही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं नाही. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं केजमध्ये अगदी कर्मचारीसुद्धा राहायला तयार नव्हते आणि त्यामुळं हळूहळू जेव्हा इथल्या स्थानिक आंदोलनांनी लोकांनी आंदोलनं करून आणि काही नक्कीच तत्कालीन विमलताई मुंदडा यांच्याही काही प्रयत्नानं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली आणि त्यानंतर केज पुढं विकासात्मक गतीवर गतिमान झालं. मात्र तोपर्यंत केज फारसं पुढं जाऊ शकलं नाही. मात्र जरी आमदार महोदयांनी तत्कालीन विमलताईंनी हे प्रमुख गोष्ट केली असली तरी पुढील काळात किंवा त्यांना जो सत्तेचा काळ मिळाला होता त्या मानानं केजला न्याय मिळाला नाही. अंबेजोगाईला काही कामं झाली परंतु केजला मात्र काही कामं होऊ शकलेली नाहीत आणि अनेक मोठमोठे उपक्रम असतील, मोठमोठे काही कार्यक्रम असतील, हे केजच्या कधी नशिबी आलेच नाहीत. कारण केजचे स्थानिक आमदार नसल्यामुळं त्याचाही फटका केजला नेहमी बसत राहिलेला आहे. दुसरी गोष्ट, केजची सगळ्यात महत्त्वाची फलोत्पादन खात्याची जागा. खरं तर या ठिकाणी काही जागा, कारण केजच्या व्यापाऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की इथं व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना, छोटे टपरीधारक असतील किंवा लघु व्यावसायिक असतील, यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नाही आहे. त्यामुळं केज शहर नेहमी मुख्य रस्त्यावर अतिक्रमित झालेलं शहर म्हणून ओळखलं जातं. पहिलं तर हे टपऱ्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, कारण या ठिकाणी टपरीधारकांचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे आणि ते आज बी आहे. केज शहराला विस्तारित होण्यासाठी कुठलीही अधिकची जागा नसल्यामुळं लोकांना व्यवसायासाठी मुख्य रस्त्यालगत जागा नाही आहेत. केज नगरपंचायतच्या मालकीची इथं जागा नाही. त्यामुळं खरं तर व्यापाऱ्यांचा मोठा प्रश्न आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीनं, आमदार असो चाहे खासदार असोत, सोडवलेला नाही. त्यामुळं केजच्या जनतेला प्रत्येक निवडणुकीमध्ये या व्यावसायिकांना नेहमीच आश्वासन मिळतं की आता आम्ही सत्तेवर आलो की सगळं केलं जाईल. काही वेळा तर याची सही झालेली आहे, तुम्ही फक्त आता एवढा वेळ मतदान करा, लगेच आम्ही पुढच्या वेळेस हे तुम्हाला गाळे उभा करू किंवा गाळे बांधून देऊ आणि तुम्हाला व्यवसायासाठी जागा देऊ, असं आश्वासन देण्यात आलं. याचा फटका केजना खूप मोठा बसलेला आहे. केजचं मार्केट खूप महागलेलं आहे. कळंबपेक्षा केजचं मार्केट महाग असण्याचं कारण इथल्या मुख्य रस्त्यालगत, महामार्गालगत असलेल्या दुकानांचा किराया कदाचित आपल्याला अचंबित करणार असेल, 25,000पेक्षा अधिक आहे. मी फक्त मध्यम दुकानांचा हा खर्च सांगतोय. जी मोठी दुकानं आहेत, मोठे कपड्यांचे वगैरे दुकान आहेत, यांना 1 लाखापेक्षा अधिक महिन्याला किराया या महामार्गांच्या लगत असलेल्या दुकानांचा आहे. त्यामुळे अर्थातच इथलं मार्केट महाग आहे. व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना आपल्या दुकानाचा किराया अगोदर त्या आपल्या व्यवसायातून काढावा लागतो आणि त्यानंतर मग माल विकावा लागतो. ह्या झाल्या व्यावसायिकांची अनेक वर्षांची. खरं तर इथल्या लोकांनी अनेक वेळा पुढे जाऊन आंदोलनं केली. तत्कालीन विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना इथल्या व्यापारी मंडळ, ज्यामध्ये मी स्वतःही प्रतिनिधित्व होतो, आम्ही जाऊन त्यांना भेटलो. मात्र लोकप्रतिनिधी इथल्या अशी कोणतीही गरज त्यांना वाटली नाही. हा प्रश्न खूप मोठा आहे केजचा, परंतु अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हा सोडवलेला नाही. या विधानसभेतही जवळजवळ 47 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अर्ज भरण्याचं आणि निवडणुका लढवण्याचं स्वातंत्र्य आहे. पण आमचा प्रश्न आहे, हे जे 47 उमेदवार आहेत, यांनी कधीतरी गेली काही वर्षापासून केजच्या कधी समस्या उचलल्यात का? ज्यांना निवडणुका लढवायच्यात नक्की लढवल्या पाहिजेत. किंवा 2-3 वर्ष इथं येऊन केजच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी कोणी लढलंय का? तर उत्तर नाही असं मिळतंय. ठीक आहे, तुम्ही 2 दिवसात फक्त अर्ज भरण्याच्या वेळी केजमध्ये
येऊन किंवा केज विधानसभेसाठी अर्ज भरून उमेदवारी जाहीर करताय आणि लोकांना सांगताय की आम्ही विकास करू. आमचा प्रश्न आहे की त्यापूर्वी तुम्ही अशा प्रकारचे लोकांना विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी कोणती मदत केली आहे का? तर उत्तर मिळतं नाही. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा अजिबात आत्तापर्यंत फारशी मदत झाली नाही. वेगवेगळे आमदार झालेले असतील, छोट्याशा कामाला किंवा धोरणात्मक कामाला, शासनाची जी धोरणात्मक कामं आहेत, रस्ते हा शासनाचा धोरणात्मक काम आहे, हा विकास म्हणता येत नाही. मात्र हाच विकास आहे असं लोकांना सांगितलं जातं. कारण काही न करण्यापेक्षा लोक बी म्हणतात काहीतरी धोरणात्मक झाले त्याला विकास म्हणावं, पण हे चुकीचं आहे. केज शहराला नाट्यगृह 2024मध्ये आत्ता कुठं आमचं नाट्यगृह अनेक संघर्षानंतर कदाचित त्याच्यातही एक धोरणाचा आणि आपल्याला मिळालेल्या कामाचा भाग म्हणून ते सत्ताधाऱ्यांनी कदाचित मंजूर केलेलं असेल तरी त्यांचे आभारच. परंतु यामागं हे खूप आम्हाला लवकर मिळायला पाहिजे होतं. इथं गार्डन नाही आहे, एकही छोटंसं गार्डन जे केजला हवं आहे, जिथं आमचे वृद्ध किंवा महिला किंवा इतर लोक किंवा मुलं जिथं आपला थोडा वेळ घालू शकतील. कारण मानवी जीवनात समाधान आणि आनंदाला खूप महत्त्व आहे, मात्र अद्याप असं कुठंच केजमध्ये दिसत नाही. यासाठी केजच्या खूप समस्या आहेत. खरं तर आम्हाला छोट्या मोठ्या समस्या नेहमीच आंदोलन करून सोडाव्या लागतात. खरं तर लोकप्रतिनिधींनी एक फोन केला तर ज्या समस्या सुटू शकतात, त्यासाठी आम्हाला वर्ष आंदोलनं करावे लागतात. केज नगरपंचायतसारख्या नगरपंचायतकडं वर्षानुवर्ष आम्हाला 4 वर्ष पथदिवे बंद असलेली सुरू करण्यासाठी आंदोलनं करावी लागतात. तर मग हे नेमकं या लोकप्रतिनिधीमध्ये नेमकी क्षमता आहे काय, असा आमचा प्रश्न आहे. सत्ताधारी असोत किंवा आता उभारणारे सर्व आमदार असोत, त्यांना आमचा प्रश्न आहे, तुम्हाला नेमकी केजच्या प्रश्नाबद्दल काय जाणीव आहे? फक्त केजचा विकास झाला नाही असं म्हणत तुम्ही जर निवडणुका लढवणार असाल, पण नेमकं केजच्या काय गरजा आहेत? शैक्षणिक गरजा आहेत केजच्या. तुम्हाला माहिती पाहिजे, केजमध्ये NCC मध्ये जर मुलांना जायचं म्हणलं तर इथं एकाही शाळा किंवा कॉलेजला NCC नाही आहे. सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट आमच्या मतदारांना, केज विधानसभा मतदारसंघातील आणि खास करून केज तालुक्यातील मतदारांना मी सांगू इच्छितो, तुमच्या मुलांना चित्रकलेच्या परीक्षा देण्यासाठी आज बी कळंब किंवा धारूरला जावं लागतं. अनेक वेळा मी स्वतःही अर्ज दिलेले आहेत, मात्र अद्याप याचं केंद्र केजमध्ये नाही आहे. जग इतकं पुढं गेलं आहे, मात्र चित्रकलेची परीक्षा देण्यासाठी आज बी केज शहरामध्ये चित्रकलेचं केंद्र नाही आहे. या परीक्षा देण्यासाठी मुलांना केज किंवा कळंब या ठिकाणी केंद्र घ्यावे लागतं आणि तिथं परीक्षा द्याव्या लागतात. पालकांनी बी जरा विचार करावा की किती भयान स्थिती. ही कामं लोकप्रतिनिधीची आहेत. आमदारांनी एक फोन केला तर हे सेंटर केजमध्ये येऊ शकतं. मी फक्त एक उदाहरण सांगायलो आहे. अशा शेकडो समस्या केजच्या आवासून आज उभा आहेत. आणि दुसरीकडं विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. आमचा केज मतदारसंघातील प्रत्येक मतदारांना प्रश्न आहे, केवळ पक्ष, जाती, धर्म किंवा अशा प्रकारच्या गटबाजीला बघून मतदान करू नका. तुमच्या मुलांचं भविष्य सेक्युअर आहे का हे बघा. असे प्रश्न जे मी आत्ता आपल्याला सांगितले. अनेक गावांना रस्ते नाही आहेत. काही गावचे रस्ते जर बघितले तर वर्षानुवर्ष ते तसेच आहेत. साधे चिंचोलीसारख्या गावात गेलात तुम्ही केज शहरातल्या तर केज तालुक्यातल्या, तर चिंचोली नागबेटापासून चिंचोली गावामध्ये जो रस्ता जातो तो गेली कित्येक वर्षापासून मी बघतोय आहे तसाच आहे. कशी प्रवास करत असतील ही सगळी वृद्ध मंडळी, महिला मंडळी किंवा याच्यावरून दुचाकी वरून म्हणा किंवा पायी प्रवास करणंही ते अवघड आहे. पावसाळ्यात गाड्या चालल्या तर अंगावर पाणी उडू शकतं. मी एका गावाचं उदाहरण सांगायलो तुम्हाला. अशी शेकडो गावं केज तालुक्यात आहेत, अंबेजोगाई तालुक्यात आहेत, जिथं आज बी रस्ते नाही आहेत. बाकी पाण्याच्या सुविधा हे तर सोडा, खूप मोठ्या समस्या आहेत. एक काम केलं किंवा वरून आलेला निधी जो कधी कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी कामं आणून तो तिथं राबवला जातो, त्यालाच विकास म्हणा असं लोकप्रतिनिधी आम्हाला ठासून सांगतायत. मला वाटतं हे सगळं मान्य करता येणार नाही. म्हणून आमचा या विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी जो कोणी आमदार होऊ इच्छितात त्यांना आम्ही आमचा जनतेचा जाहीरनामा देणार आहे. आणि या जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये जे आम्ही सांगू ते आमच्या प्रश्न जर नाही सुटले तर त्यांना आमच्या परिसरातून मतदान होणार नाही. आम्ही याची खात्री बाळगतो. आम्ही मतदारामध्ये जागृती करू आणि जे आमच्या समस्या, मी आता सांगितलं किती छोट्या समस्या आहेत, अनेक समस्या आहेत. 12वीचं सप्लिमेंटरीचं परीक्षा केंद्र इथं नव्हतं. आता खरं तर स्वर्गीय प्राचार्य डोईफोडे सर, लक्ष्मण डोईफोडे सर आज नाही आहेत आमच्यात. त्यांना माहिती आहे आम्ही आंदोलनं करून
हे जे सप्लिमेंटरी पुरवणी परीक्षा केंद्र 12वीचं त्यासाठी सुद्धा केजच्या मुलांना बीड किंवा अंबेजोगाईला परीक्षेला 12वीच्या पुरवणी परीक्षेला जावं लागत होतं. मात्र ते बोर्डाकडून आम्ही सँक्शन करून आणलं. अनेक समस्या आहेत. केजचा बस डेपो आणखीनही नाही आहे. केजचा आरक्षित केलेला आहे. आता सांगितलं जातं की बस डेपोसाठी धारूर अडचण आहे. धारूर कशी काय अडचणच होईल? आमची जागा रिझर्व केलीच कशी मग? राज्य परिवहन मंडळानं 7.5 एकरपेक्षा अधिक जागा बीड रोड लगत आरक्षित करून घेतलेली आहे. जर तुमच्या नियमात बसत नव्हतं तर हे कसं करून घेतलं? म्हणून आज आमचा प्रश्न आहे की हे कामं आमची झाली पाहिजेत. जर ही कामं नाही झाली तर अशा आमदारांना इथली जनता अजिबात मतदान करणार नाही. म्हणून आमच्या जाहीरनाम्यात आम्हाला महाराष्ट्राचे जाहीरनामे नको आहेत, आम्हाला देशाचे जाहीरनामे नको आहेत. काय होणार ते? आम्हाला आमच्या मतदारसंघाचा जाहीरनामा हवा आहे. आमच्या मतदारसंघात काय पाहिजे हे आम्हाला आता हवं आहे. ते प्रश्न जे सोडवीन मी तर फक्त काही प्रश्न सांगितलेत. असे अनेक प्रश्न आहेत आमचे. क्रीडांगण नाही आमच्यासाठी, फक्त उद्घाटन होतात आमच्यासाठी कुठेही नाही. DP प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे केजचा कधीच सँक्शन झालेला आहे. मात्र त्यावर अंमलबजावणी ना केज नगरपंचायतनं केली ना इथल्या आमदार आणि खासदारांनी केली आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की केजचा DP प्लॅन तात्काळ लागू करा आणि केजला विकासाच्या रस्त्यावर पुढे नेण्याचा प्रयत्न करा. हे जर कामं झाली नाहीत तर आम्ही या पुढच्या 8-10 दिवसामध्ये ही जनजागृती करणार आहेत. आमचे हे प्रश्न आमचा केजचा DP प्लॅन जे अंमलात आणतील तात्काळ किंवा त्यासाठी बॉन्डवर लिहून देतील की आम्ही ही कामं करू, त्यांनाच केजवासीय किंवा केज विधानसभा मतदारसंघातील लोक या ठिकाणी मतदान करतील. नसता कदाचित त्या उमेदवाराला मतदान केलं जाणार नाही. म्हणून आमची विनंती आहे की केजच्या ज्या समस्या आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडू त्या केजला भविष्यात ज्यांना केजचा आमदार व्हायचं आहे त्यांनी सोडवण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.